मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख, 3 टर्म गावचे सरपंच साधं घर साधं राहणीमान, पण गावाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील। तर 9 डिसेंबरला संतोष देशमुख त्यांच्या आतेभाऊ सोबत गावाकडे परत येत होते। दरम्यान त्यांच्या गाडीला अडवून काही लोकांनी देशमुख यांना मारहाण केली आणि त्यांचं अपहरण करून घेऊन गेले। यानंतर घटनेची माहिती द्यायला त्यांचे आतेभाऊ आणि भाऊ धनंजय देशमुख पोलीस स्टेशनला गेले। त्यानंतर 2-3 तासानंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी पोलिसांनीच त्यांना दिली। या 2-3 तासात संतोष देशमुख यांच्यावर अमानुष मारहाण केली गेली। त्यांना लोखंडी पाईपने मारले, त्यांच्यावर लघवी केली। त्यांना मारहाण करताना त्यांच्या मृतदेहाशेजारी जाऊन फोटो काढत असल्याचे दिसून येते। अशी क्रूर मानसिकतेची लोक म्हणजे आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन गुले, प्रतीक गुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे। माणूस म्हणायच्या लायकीची नाही ही, आणि हत्येमागचं कारण होतं फक्त पैशाची मागणी। अवधा एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाल्मिक कराडने पैशाची मागणी केली होती, पण खंडणी न मिळाल्याने सुदर्शन गुले, प्रतीक गुले आणि सुधीर सांगळे यांनी कंपनीमध्ये जाऊन सिक्युरिटी गार्डला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली। यावेळी संतोष देशमुख यांनी कंपनी बंद पाडू नका, लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली। मात्र सुदर्शन गुले आणि संतोष देशमुख यांना खंडणी मागण्यात अडथळा आणला, म्हणत सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। तर याकून प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे।